मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्य सांभाळण्यात अपयशी, निवडणुका घ्या आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, संजय राऊतांची मागणी। वागळेंच्या गाडीवर हल्ला केलेल्या गुंडांची परेड काढा, संजय राऊतांचा पुणे पोलिसांवर हल्लाबोल, आयुक्तांनी गुंडांची परेड काढून शोबाजी केली, राऊतांचा घणाघात। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस, सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला फायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। गोंडगोवारींच्या सवलती पूर्ववत करण्यासाठी 1985च्या GR मध्ये दुरुस्ती, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गोवारींच्या बैठकीत एकमताने निर्णय। गोंदियात आज दिग्गज नेत्यांची मांदियाळी, मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उपराष्ट्रपतींपासून मुख्यमंत्र्यांची हजेरी। आज काँग्रेस कोर कमिटीची बैठक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित। नागपुरातील रामटेकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प सभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे लक्ष। नागपुरात गेल्या 48 तासात 3 तर फेब्रुवारीच्या 10 दिवसात 7 जणांची हत्या झाल्याचं उघड, तर गुंडांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही, नागरिकांचा सवाल। गुन्हा रद्द करण्यासाठी IRS अधिकारी समीर वानखेडे उच्च न्यायालयात, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल। बिहारमध्ये उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मोठ्या घडामोडी, RJDच्या आमदारांचा मुक्काम तेजस्वी यादवांच्या निवासस्थानी, तर बहुमताच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला, कोकणातील 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत। विदर्भाला अवकाळीचा तडाखा, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावतीत जोरदार गारपीट, मराठवाड्यालाही अवकाळीसह गारपिटीचा इशारा, येलो अलर्ट जारी। अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार, विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने, 6व्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।